स्वतःशी बोलणारी, स्वतःशीच हसणारी माणसं तुम्ही बघितलेली आहेत का? आपल्या आजूबाजूला कोणी नसताना ज्यांना कोणीतरी बोलल्याचे आवाज येतात, अशी माणसं तुम्ही बघितलेली आहेत का? नमस्कार, मी डॉक्टर हमीद दाभोलकर, मानसोपचार तज्ञ. मुंबईत राहणाऱ्या वेदांच्या मध्ये स्वतःशी हसणं, स्वतःशी बोलणं, काही वेळेला हातवारे करणं ही लक्षणं चालू झाली त्यावेळेला तो 10वी मध्ये होता. शाळेमध्ये जाणं त्यांनी हळूहळू बंद केलं. त्याला असं वाटायला लागलं की आपले शिक्षकच आपल्या वाईटावरती आहेत. त्याचा मित्रांच्या मधला इंटरेस्ट कमी झाला. तो स्वतःच्याच कोशामध्ये राहायला लागला. काही वेळेला स्वतःशी हसणं, स्वतःशी बोलणं ही लक्षणं देखील त्याच्यामध्ये दिसून यायला लागली. अभ्यासामधला परफॉर्मन्स हळूहळू कमी व्हायला लागला आणि घरातले अतिशय चिंतित झाले. भरपूर वेगवेगळ्या बाबा, बुवा आणखीन कुणाकुणाला दाखवल्यानंतर वेदांच्या बाबांच्या एका मित्रांनी त्याला मानसोपचार तज्ञाकडे जायचा सल्ला दिला आणि वेदांचं स्किझोफ्रेनियाचं निदान झालं. स्किझोफ्रेनिया या आजाराची लक्षणं अनेक वेळेला शालेय वयामध्ये किंवा तरुण वयाच्या मध्ये देखील दिसायला सुरुवात होते. हा एक तीव्र स्वरूपाचा आजार आहे आणि त्यामुळे वेळीच उपचार आणि निदान हे दोन्ही होणं अतिशय महत्त्वाचं असतं. वेदांच्या बाबतीमध्ये दिसून येणारी लक्षणं जसं की स्वतःशी हसणं, स्वतःशी बोलणं, नसलेल्या गोष्टींच्या विषयी तुम्हाला खात्री वाटणं, कोणीतरी आपल्यावरती करणी करतंय अशा स्वरूपाचा विचार येणं, ही सगळी स्किझोफ्रेनियाच्या आजाराची लक्षणं आहेत. मेंदूत काही केमिकल बदल झाल्यामुळे ही लक्षणं दिसतात. परंतु पालकांना अनेकदा असं वाटतं की याच्यावर कोणीतरी करणी केलेली आहे आणि त्यामुळं अंधश्रद्धांच्या मध्ये खूप वेळ जातो. वेदांच्या पालकांच्या मित्रांनी मात्र त्यांना परिवर्तन संस्थेशी जोडून दिलं. मानसोपचार तज्ञांनी योग्य निदान केलं, औषधं चालू झाली, त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं समुपदेशन करण्यात आलं. डे ॲक्टिव्हिटी सेंटरला आणि सपोर्ट ग्रुपला देखील तो यायला लागला. यामधून वेदांमध्ये अनेक बदल हळूहळू दिसायला लागलेले जे सकारात्मक आहेत. तो आता शाळेमध्ये परत जाण्याचा देखील विचार करायला लागला. तुमच्या कुटुंबियांच्या मध्ये, मित्रमैत्रिणींच्या मध्ये किंवा जवळच्या नातेवाईकांच्या मध्ये अशा स्वरूपाची लक्षणं जर दिसून येत असतील तर खालती कमेंट बॉक्समध्ये दिलेल्या परिवर्तन संस्थेच्या हेल्पलाईनवरती जरूर संपर्क करा. आणि लक्षात राहू द्या, मनाचे आजार बरे होतात. आणि पाहत राहा मैत्री मनाशी.